जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहेत। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या लोहा आणि कंधारचे प्रभारी म्हणजे मोरे साहेब, एकनाथजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आजचे प्रभारी विठ्ठल भाऊ पावडे, कराळे साहेब, मोरे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आता होणारे नवी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपले गोल्डमॅन कापसे मामा, डॉक्टर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष साहेब, शहर अध्यक्ष समेनवार साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते। यापूर्वी देखील जेव्हा काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाची निवड व्हायची होती त्यावेळेस देखील मला निरीक्षक म्हणून नेमलं होतं। त्यावेळेस माझ्यासोबत राजेश भाऊ पावडे होते, त्यावेळेस विठ्ठल भाऊ पावडे। तर तुमच्या दोघांना पावडे आणि राजन देशपांडे हे कायमचे आहेत। तर आज आपण या ठिकाणी सर्वजण बरीचशी चर्चा केली, सगळ्या इच्छुकाचे आपण मनोगत ऐकलं, त्या इच्छुकांनी देखील जे काही त्यांचा बायोडाटा दिला ते सर्व आम्ही पक्षाकडे आम्ही सपोर्ट करणार आहेत। आता नगरपालिकेसाठी काही बरेच 2-4 ठिकाणी वार्डामध्ये आले नाही, कोणी आले नसतील किंवा काही पुढे चालून पक्ष समजा एखाद्या आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल किंवा वंचित आघाडी असेल यांच्यासोबत जर आपली आघाडी झाली काही जागा त्यांना सोडावं लागणार आहे। त्याच्यामुळं आपल्याला काही लोक या ठिकाणी आले नाही। हे सर्वजण अजून कोणी इच्छुक असतील तर त्यांनी शहरासाठीच नगरपालिकेचे म्हणजे भाऊकडे द्यायचं आणि तालुका अध्यक्षकडे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा अजून कोणाची इच्छा असेल तर अजूनही देऊ शकतो। त्याचबरोबर आता बरेचदा इथं चर्चा झाली, आता लोहाकडे काँग्रेस पक्षाचे दुर्लक्ष आहे किंवा असं त्या भागातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यात आलं, पण असं काहीच नसते संजीव भाऊ। काँग्रेस पक्षाचं प्रत्येक तालुक्यावर लक्ष असते, म्हणजे पूर्ण वीक असेल आणि त्यात एक सांगू का, आई वडिलांना जर 4 मुलं आहेत त्याच्यात जर एखादा वीक आहे किंवा बहिरा आहे किंवा थोडा आहे किंवा बोलता येत नाही अशाला जास्त प्रेम देतात। तसं तुम्ही समजू नका, लोहाला जास्त प्रेम आहे काँग्रेस। आणि मी म्हणत नाही तुम्ही वीक आहे, वीक नाहीयेत तुम्ही, पण जास्त प्रेम काँग्रेसचा असते। आणि आता तुम्हाला तर सांगू का, तुम्हाला 1 खासदार पण आहेत लातूरचे आणि आपले रवींद्र चव्हाण देखील तुमच्या लोह्यासाठी बरंचसं त्यांचं प्रेम आहे, त्यांची इच्छा आहे की लोह्यामध्ये आपल्या काँग्रेस या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। आता मला माहिती आहे आपल्याकडे खूप मोठे 2 आव्हान आहेत। मी असं म्हणत नाही की हे सगळं सोपं आहे, आपल्याला 2 मोठे आव्हान आहेत। भारतीय जनता पक्षाचंही आव्हान आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचंही आव्हान। त्या 2 आव्हानाला आपण कशा प्रकारे त्याच्या विरोधात आपण कशा प्रकारे लढत देतो, आपला जो उत्साह आहे कायम ठेवून। आणि आता तुम्ही जे बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते नक्कीच एकनाथ मोरे साहेब पक्षाला कळवतील। आम्ही काही तेवढे मोठी नाही की आम्ही पक्षाला तुमचं जे काही बळकटी द्यायचं आहे ते बळकटी द्यायचं काम आम्ही एकनाथ मोरेकडे साहेबांकडे सोपवलेलं आहे। त्यांनी जे बाकीचे बळकटीचं काम आहे एकनाथ मोरे साहेब, खासदार साहेब, दोन्ही खासदार साहेबांना बोला, अध्यक्ष साहेबांना बोला आणि यांना जी काय बळकटी द्यायची आहे ती निश्चित द्या, कारण ही जर आता बळकटी दिली तरच ही काँग्रेस पुढे आपली टिकणार। आपल्याला जर काँग्रेस टिकवायची असेल तर आपल्याला बळकटी देणं महत्वाचं आहे। आणि आज अजून या ठिकाणी एक मी सांगणार आहे की या तुमच्या लोहा नगर परिषदेचे आणि लोहा जिल्हा परिषद पंचायत समितीचे ज्या वेळेस निवडणुका राहतील ते पक्ष निरीक्षक आज मीटिंग घेऊन आम्ही जाणार नाही, हे आता कायमचा पक्ष निरीक्षक म्हणून आणि त्या काळात देखील इथं येणार, तुमच्या अडीअडचणी विचारणार। तुम्हाला जर काही अडीअडचणी वरच्या पक्षाकडून काही आमच्या पक्ष संघटनेकडून पाहिजे असतील ते देखील आम्ही काय मदत लागते ती करणार। आणि पावडे साहेब, आपल्याला आता ह्याच्या निवडणुका होईपर्यंत आपला मुक्काम इथं ठेवावा लागणार आहे, त्यांच्या मागेच राहायचा आपण। आता त्यांच्याशी आता त्यांना नुसती साथ नाही तर निवडणुकीच्या काळामध्ये देखील आपल्याला जिथं जिथं त्यांनी बोलवली किंवा जिथं जिथं आवश्यकता आहे वाटली, आता कापसे साहेब तुम्हाला आवश्यकता लागतील लवराळ आत्याचा मुलगा, अशा वेळेस बोलावं लागणार। अजून पण धानोरा कोणाकडे आहे म्हणले,
तुमच्याकडे धानोड्याला आमची पाहुणे आहेत देशमुख. ते सांगायला असं की कुठं ना कुठं कोणतं तरी नातं निघते, कोणाचं काहीतरी निघते, माझं निघते, पावडे साहेबांचं निघते, आता मोरे साहेब तर इथे प्रश्न नाही. पण माझा सांगायचा मुद्दा आहे की तुम्हाला जिथं कुठं आवश्यकता वाटेल, आम्हाला कुठं तुम्हाला न्यावं वाटेल तर त्या ठिकाणी आम्ही येतो, तुम्हाला जे काय मदत आहे ती करतो. आणि या आज छोट्याशा एका दिवसाच्या ह्याच्यात तो आपले एवढे कार्यकर्ते जमले आणि सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमदार शांतपणे सत्कार केला, त्याबद्दल तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षाचे आभार. आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सर्वांचे जे मनोगत आहे पक्षाकडे आम्ही दोघे सादर करू. या प्रसंगी एवढंच बोलून थांबून देईन.